गुड मॉर्निंग फ्रेंड. याच्या अगोदर आपण साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल पाहिले होते. आता आपण त्याचे ॲप्लिकेशन पाहणार. ॲप्लिकेशन्स ऑफ साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. तर त्याच्यामधलं आहे पहिलं हाफ अँगल्ड फॉर्म्युले. ठीक आहे. पहा, तर त्याच्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत. त्यापैकी एक इन ट्रायंगल ए बी सी a plus b plus c is equal to 2s. हे 2s ला काय म्हणतो आपण? ट्रायंगलचे पेरिमीटर म्हणतो. ठीक आहे. देन sin a by 2 is equal to under root s minus b into s minus c divided by bc. ठीक आहे. हे प्रूव्ह करायचं तुला. आता अतिशय सोपा असा प्रूफ आहे बघा. प्रूफ वी हॅव, आपल्याला बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते माहिती आहेत. पहा 1 मायनस कॉस ए, आता साइन ए बाय 2 चा पाहायचा आहे. त्याच्यामुळे 1 मायनस कॉस ए इज इक्वल टू 2 साइन ए बाय 2 इथं स्क्वेअर आहे. 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 हा फॉर्म्युला तुम्ही पाहिला असेल. 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. ठीक आहे. आता इथं डबल अँगल होता, त्याच्याचं काय होतं, हाफ होते. म्हणून पहा 1 minus cos a is equal to 2, ते सारखाच फॉर्म्युला आहे. फक्त इथं सिंगल अँगल होता, त्याच्यामुळे इथं हाफ झालेले त्या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. आता पहा, आपल्याला कोसाइन रूल माहिती आहे. कोसाइन रूल नुसार म्हटलं आपण लिहू, वी नो, आता इथं ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. काय होईल आता आपल्याला कॉस ए काढायचं. आपण हे इकडे घेऊया, हे पलीकडे घेऊ. 2bc कॉस ए इज इक्वल टू b square plus c square minus a square. Cos a is equal to, therefore cos a is equal to b square plus c square minus a square divided by 2bc. Okay. पाहता काय होईल म्हणजे त्याला वाटतं इक्वेशन नंबर 1 देऊया आपण. Therefore equation 1 become, equation 1 काय होईल, 1 मायनस cos a च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, इथं ब्रॅकेट करायचा, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर a डिवाइडेड बाय 2. पाहिजे काय केलं, ही जी व्हॅल्यू काढली आपण कॉस ए ची त्याच्यामध्ये ठेवून देईल. पहा ती स्टेप भेटली आपल्याला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय, 2bc मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc is equal to 2 sin square a divided by 2. ठीक आहे. आता पहा याचं काही करता येईल का त्याला, 2bc मायनस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc is equal to 2 sin square a divided by 2.
ठीक आहे. आपण काय करूया, ए स्क्वेअर आणि सर्व कॉमन काढूया मायनस साइन घेऊन. तर काय होईल पहा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता हे प्लस होतं, हे दोन्ही मायनस आहेत. आता कॉमन काढल्यानंतर हे दोन्ही प्लस होतील आणि प्लस जे ते मायनस होईल. मायनस 2bc डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए डिवाइडेड बाय. ओके. आता पहा, ए स्क्वेअर मायनस हे काय एक्सपान्शन आहे पहा, पहिल्या पदाचा वर्ग प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग मायनस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट. ठीक आहे. म्हटल्यास मी इथे लिहितो बघा, आपण ए मायनस बी होल स्क्वेअर याचं एक्सपान्शन कसं करतो, पहिल्या पदाचा वर्ग प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग मायनस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट. तसं आहे का नाही? तर म्हणजे आपण काय लिहू शकतो इथं, ए ए नाही इथं बी आणि सी टर्म इथं, बी मायनस सी होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. आता पुन्हा तुम्हाला हे माहिती, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं माहिती, पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी. ठीक आहे. हे तर का नाही, ए स्क्वेअर मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर याचं एक्सपान्शन सुद्धा असं होईल, ए मायनस म्हटल्यास मी इथं ब्रॅकेट मोठा देतो स्क्वेअर ब्रॅकेट, ए मायनस बी मायनस सी. ठीक आहे. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी मायनस सी डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. ओके. आता ए मायनस बी प्लस सी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी मायनस सी डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए डिवाइडेड बाय 2. आता आपल्याला प्रूव्ह असं करायचं बघा. ठीक आहे. s मायनस बी, s मायनस सी. आता s काय साइन झालं, a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. ठीक आहे. पण इथं तसं काय आलं, a प्लस बी प्लस सी, इथं एक टर्म मायनस आहे. तर a प्लस बी प्लस सी आपल्याला अगोदर करून घ्यायचं पहा, a प्लस बी प्लस सी. आता b इथं काय केलं आपण, एक्स्ट्रा घेतलेलं प्लस मध्ये, या अगोदरचं मायनस आणि हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे इथं काय होईल 2b. बरोबर आहे ना. आता तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं, a प्लस सी आहे आणि मायनस 2b मधून प्लस गेलं, मायनस बी राहते, म्हणजे ओरिजिनॅलिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहिली. तर तिथे करू a प्लस बी प्लस सी. आता इथं प्लस सी नव्हतं, आपण एक्स्ट्रा घेतले. बरोबर आहे. जे प्लस एक्स्ट्रा घेतलेले ते कॅन्सल करण्यासाठी एक मायनस का लागणार आहे, म्हणजे मायनस सी आणि आपण जे मायनस घेतलेले ते मायनस 2c. ठीक आहे. डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. बरोबर आहे. आता पहा, आपल्याकडे जागा नाही त्यामुळे मी इकायला भाग मोडून टाकतोय. अतिशय सोपा आहे. आता तुम्हाला माहिती आहे ए प्लस बी प्लस सी ला काय लिहितात, आपल्याला 2s लिहायचं इथे दिलेले. ठीक आहे. म्हणजे इथं 2s मायनस 2b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2s मायनस 2c डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 कॉमन जर काढलं, 2 s मायनस b, यात पण 2 कॉमन काढायचं आहे, s मायनस c
divided by 2bc is equal to 2 sin square a by 2. आता 1 2 याच्यासोबत कॅन्सल होते. हे राहिलेलं जे एक काय गुणाकारामध्ये हे करायचं तर भागाकारामध्ये होईल. म्हणजे हे 2 आणि हे 2 सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. पहा काय राहतं मग s minus b s minus c divided by bc is equal to sin square a by 2. आपल्याला स्क्वेअर नाही करायचं, आपल्याला sin सिंपली sin a by 2 पाहिजे. आता स्क्वेअर रूट जर गेलं दोन्ही साइडला तर काय होईल sin a divided by 2 स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि जर स्क्वेअर रूट मध्ये येईल सर्व टर्म s minus b s minus c divided by bc. ठीक आहे, इथं प्रूव्ह झालंय. तुम्हाला येऊ शकतं बघा, याच्या अगोदरही एक्झाम मध्ये हे प्रूव्ह करण्यासाठी 3 मार्कला आलेले आहे. ठीक आहे, आता जसं आपण sin a by 2 घेतलेले तर आता sin b by 2 घेता येते, sin c by 2 घेता येते. पहा आता इथं आपण ठीक आहे, तुम्ही काय करा हे पॉज करून लिहून घ्यायचं तुम्हाला आणि हे सॉल्व्ह करून बघायचं. जसं sin a by 2 आपण प्रूव्ह केलंय तसं sin b by 2 प्रूव्ह करू शकतो. हे फॉर्म्युले म्हणून सुद्धा आहे बघा. तुम्हाला याचे ऍप्लिकेशन पुढचे जे आहेत जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडू शकते. आता पहा इथं b होतं, इथं s minus a s minus c डिवाइडेड बाय इथं ac. ठीक आहे, इथं a असताना b आणि c होतं आणि डिवाइडेड बाय bc होतं. ठीक आहे, इथं b असताना a आणि c असणार आहे म्हणजे राहिलेले तसं हे अँगल आहे हे एकाला साइड. ठीक आहे, तसं sin c by 2 is equal to s minus a s minus b divided by ab. ठीक आहे, तसं आपण तो करू शकतो. तुम्हाला जर याचं एखादं प्रूव्ह करायचं तर तुम्ही प्रूव्ह करू शकता, त्याची गरज नाहीये, पण तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे. आता पहा हे प्रूव्ह करताना एक तुम्ही स्टेप लक्षात ठेवली पाहिजे. हे प्रूव्ह करताना आपण कुठला फॉर्म्युला यूज केला होता 1 minus cos a is equal to 2 sin square a by 2. आपण याचं घेतलं होतं आणि नंतर ह्या cos a च्या ठिकाणी कोसाइन रूल यूज करून त्याला सॉल्व्ह करत गेलो. आपल्याला जे प्रूव्ह करायचं ते आहे. ठीक आहे, आता इथं b चे म्हणजे काय करावं लागेल 1 minus cos b is equal to 2 sin square b by 2. ठीक आहे, आणि जर c चा असेल तर 1 minus cos c is equal to 2 sin square c by 2. ओके, तर हा अँगल जो होता तो हा जो साइन हाफ अँगल होता तो साइनच्या रिलेटेड होता. आता याच्यानंतर आपण कॉसच्या रिलेटेड हाफ अँगल फॉर्म्युला पाहणार. ठीक आहे, तर हे मोठं मी पाहता सेकंड जे आहे ते कॉसच्या रिलेटेड in triangle ABC a plus b plus c is equal to 2s, then cos a by 2 is equal to under root s minus a divided by bc. पहा इथं a असणार इथं a आहे आणि डिवाइडेड बाय जे राहिलेले a सोडून bc. ठीक आहे, प्रूफ वी हॅव आपण तिथं 1 minus cos चा यूज केला होता, तिथं 1 plus cos a is equal to 2 cos square a divided by 2. ठीक आहे,
आता कोसाइन रूल यूज करून आपल्याला cos a ची व्हॅल्यू ठेवायची. जस्ट आपण यूज केला होता. वी नो, आपल्याला माहिती आहे a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. ठीक आहे. आता हे जर घेतलं 2bc cos a is equal to b square plus c square minus a square. Therefore cos a is equal to b square plus c square minus a square divided by 2bc. This is equation number 1. Therefore equation 1 become, is a value equation 1 मध्ये काय होईल 1 plus b square plus c square minus a square divided by 2bc is equal to 2 cos square a divided by 2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2bc plus b square plus c square minus a square divided by 2bc is equal to 2 cos square a by 2. ओके, आता पहा इथं काय तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची गरज नाहीये जास्त. इथं या दोन्ही टर्म प्लस आहे, तिथं bc आहे. म्हणजे आपण काय करूया b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2bc एका ब्रॅकेट मध्ये मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. समजलं असेल तुम्हाला काय केले. तर फक्त एवढा भाग आहे का आपण तो ब्रॅकेट मध्ये ठेवला मायनस a स्क्वेअर दिलं, बाकी काही नाही, ते ऍडजस्टमेंट केलेलं नाही. ठीक आहे. तर पहा हे काय एक्सपान्शन आहे b प्लस c होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. ठीक आहे. आता पहा जस्ट तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, वाटल्याशी तर पुन्हा लिहितो मी. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस b फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a प्लस b. ओके, तर त्यासारखं ते त्यातला b प्लस c मायनस a आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये b प्लस c प्लस a डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. ठीक आहे. आता ऑलरेडी हे a प्लस b प्लस c आलेले, फक्त इथं आपल्याला ऍडजस्ट करायचं. पहा आता a इथं प्लस करूया मायनस करूया. इथं प्लस केलं a प्लस b प्लस c, इथं मायनस करावं लागेल मायनस a मायनस 2a. ठीक आहे. इथं a प्लस b प्लस c ॲज इट इज डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. हे तुम्हाला माहिती आहे पेरिमीटर 2s मायनस 2a. ठीक आहे. आणि इथं 2s डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा मोडावं लागणार आहे. व्यवस्थित समजून घ्या, तुम्ही लिहून घ्या आणि सॉल्व्ह करून बघा. पहा इथं 2 कॉमन काढलं तर काय होईल s मायनस a नाहीतर 2s डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर a बाय 2. इथं 2 कॅन्सल, हे 2 इकडे आलं तर 2 बाय 2 होईल, ते कॅन्सल होतं. म्हणजे s मायनस a हे s अगोदर लिहायलास डिवाइडेड बाय bc इज इक्वल टू cos स्क्वेअर a बाय 2. आपल्याला cos a बाय 2 पाहिजे. cos स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट करून घेऊया. स्क्वेअर रूट जर केलं तर इथं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. cos a बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट
अंडर रूट यस मायनस ए डिवायडेड बाय बी सी. ठीक आहे. तर प्रूव्ह झालं इथे. सिमिलरली आता जसं हे समजा ए बाय टूचं होतं कॉस ए बाय टू, तर तुम्ही बी बाय टू सी बाय टू तुम्ही प्रूव्ह करू शकता. वाटल्यास तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक सॉल्व करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जसं की साइन मधला आपण ए बाय टू प्रूव्ह केला होता, तुम्ही बी बाय टू करा. याच्यामध्ये कॉस सी बाय टू असं तुम्ही प्रूव्ह करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तरी सांगतो मी तसं कुठले फॉर्म्युले तुम्ही यूज केले पाहिजे हे तुम्ही लिहून घ्यायचे. पाहता तुम्ही कॉस ए बाय टू हे पाहिलेले आताच आपण प्रूव्ह केले यस मायनस ए डिवायडेड बाय बी सी. ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलं मी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे पाठ करायचे आहे. या असता इथं बा यस इंटू यस मायनस ए होतं आणि डायरेक्ट दोन. तसं झालं कॉस बी बाय टू इज इक्वल टू अंडर रूट यस मायनस बी डिवायडेड बाय, आता इथं बी झालेलं आहे म्हणजे ए सी. तसंच कॉस सी बाय टू इज इक्वल टू अंडर रूट यस आणि ते यस मायनस सी डिवायडेड बाय, आता राहिलं कुठलं आहे ए बी. हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं होतं 1 प्लस कॉस ए इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए बाय टू हा फॉर्म्युला यूज केला होता. तुम्ही आता बी बाय टू प्रूव्ह करण्यासाठी काय करणार 1 प्लस कॉस बी इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर बी बाय टू. ठीक आहे. हे फॉर्म्युले जे आहे ते तुम्हाला 11वीला मला वाटतं 9वीला का 10वीला तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज म्हणून हा चॅप्टर होता, त्याच्यामध्ये सुद्धा हे फॉर्म्युले झाले असेल तुम्हाला. 1 प्लस कॉस सी इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर सी बाय टू. ठीक आहे. तर हे हाफ अँगल फॉर्म्युला जे होते कॉसच्या रेट होते. आता राहिले टॅनचं. टॅनचं खूप सोपं आहे बघा. In triangle ABC, A plus B plus C is equal to 2s. Then tan A by 2 is equal to under root s minus B s minus C divided by s in bracket s minus B. ठीक है. आता पहा जसं आपण स्टेप बाय स्टेप प्रूव्ह केलं साइन हाफ अँगल फॉर्म्युला आणि कॉस हाफ अँगल फॉर्म्युला, तसं याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सॉल्व करायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला कॉस आणि साइन याचे फॉर्म्युले माहिती आहेत, टॅनचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता. ठीक आहे. पहा प्रूफ we have tan A by 2 is equal to sin A by 2 divided by cos A by 2. ठीक आहे. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे आता साइनचा, अंडर रूट s मायनस b s मायनस c डिवाइडेड बाय bc. कॉसचा तुम्हाला माहिती अंडर रूट s मायनस a डिवाइडेड बाय bc. आता हे कॅन्सल झालं. ठीक आहे. दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये आहे ना, मग काय राहील एका स्क्वेअर रूट मध्ये s मायनस b इंटू s मायनस c डिवाइडेड बाय s मायनस a. ठीक आहे. ते झालं tan
ए डिवायडेड बाय, बरोबर आहे. अतिशय सोपा असा एक प्रूफ आहे. तुम्ही याच्यासारखं तुम्ही काय प्रूफ करू शकता आता जे राहिलेले आहेत tan b/2 इज इक्वल टू अंडर रूट s मायनस a s मायनस c डिवायडेड बाय s मायनस b आणि tan c डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट s मायनस a s मायनस b डिवायडेड बाय s इन ब्रॅकेट s मायनस c. ठीक आहे. तर इथं आपले हाफ अँगल फॉर्म्युले जे आहेत ते कंप्लीट झालेले. तर साइनचे 3, कॉसचे 3 आणि टॅनचे 3 हे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, पाठ झाले पाहिजे. लक्षात ठेवायला खूप सोपे. तुम्हाला मी प्रत्येक फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा हे सांगितलं. तर पहा याच्यानंतरचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.